माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा तिसऱ्यांदा शपथविधी झाल्यावर देशामध्ये एक जनतेच्या मनात भावना निर्माण झाली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो खोटारडेपणा काँग्रेसने केला होता तो खोटारडेपणा उघड झाला। काँग्रेसने मागासवर्गीय समाजाला कन्फ्यूज केलं की मोदीजी संविधान बदलणार आहे। आदिवासी समाजाला सांगितलं मोदीजी आरक्षण काढणार आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज, ओबीसी समाज, एसटी समाज, मागासवर्गीय जनता ही काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडली। काँग्रेसने सांगितलं होतं की आमचा खासदार निवडून द्या, 8,500 रुपये महिलांना आम्ही खटाखट देऊ। काँग्रेस उघडी पडली। काँग्रेसचा खोटारडेपणा देशामध्ये उघड झाला आणि मोदींचा आत्मविश्वास, मोदींचं सरकार जे 2029 पर्यंत आहे, 2029 पर्यंत मोदींचं सरकार असल्यामुळं राज्याला सुद्धा डबल इंजिन सरकारची गरज आहे हे आता हरियाणाच्या जनतेला, जम्मू काश्मीरच्या जनतेला आणि देशातल्या सर्व जनतेला आता कळायला लागला आहे की मोदीजी 2029च्या जूनपर्यंत प्रधानमंत्री असले आहेत आणि त्यामुळं त्या राज्यांनी सुद्धा मोदींच्या पाठीशी राहून विकसित भारताच्या संकल्पना साथ दिली पाहिजे। आपलं राज्य सुद्धा विकसित केलं पाहिजे। प्रधानमंत्री मोदीजी सोबत आपण जर राहिलो तरच राज्य विकसित होऊ शकतं। म्हणून मला वाटतं हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये मोठा विजय झाला। शेवटी डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचा किंवा आमच्या जर राज्याचा विचार केला राज्याचा, तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं सुद्धा विकासाचं, या महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणायचं असेल तर डबल इंजिन सरकारच त्या ठिकाणी महत्वाचं आहे। आणि म्हणून त्या राज्याच्या जनतेला आता असं वाटतं आपण मोदींच्या पाठीशी राहिलं पाहिजे। आणि ज्या पद्धतीने मोदीजींनी तिसऱ्यांदा शपथविधी झाल्यावर 100 दिवसाचा जे अजेंडा मोदीजींनी राबवला देशाच्या विकासाचा, राज्याच्या विकासाचा, म्हणून त्या ठिकाणी जनता ही आता मोदींच्या मागे उभी झाली आहे। आणि महाराष्ट्रात सुद्धा तुम्हाला हेच चित्र दिसेल। महाराष्ट्रात आमची जी महायुती आहे या महायुतीला प्रचंड मतदान होईल, कारण डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात गरज आहे। जसं हरियाणामध्ये डबल इंजिन सरकार लोकांनी निवडलं, जम्मू काश्मीरमध्ये आम्हाला मोठं यश मिळालं, महाराष्ट्रात सुद्धा पुढच्या काळामध्ये डबल इंजिन सरकार येईल आणि महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न आम्ही बघितलं आहे। आमच्या तिघेही जे नेते आहेत महाराष्ट्राचे महायुतीचे, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, एकनाथजी आहे, या तिघांनी जी महायुती आणि महाराष्ट्रामध्ये आहे या महायुतीच्या माध्यमातून आम्ही समोर जाऊ। आम्ही आज संपूर्ण महाराष्ट्राच्या 288 विधानसभेमध्ये जिल्ह्यामध्ये जल्लोष साजरा होतो आहे। भारतीय जनता पार्टी आणि महायुती हरियाणाच्या आणि जम्मू काश्मीरच्या विजयाचा जल्लोष करतो आहोत आणि या जल्लोषातनं महाराष्ट्र जिंकूया, महायुतीला जिंकवूया आणि महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार आणूया, या भूमिकेतनं आम्ही काम करतोय। खरं तर आत्मपरीक्षणाची वेळ आहे काँग्रेस पार्टीवर। आम्हाला त्या ठिकाणी विजयाचा माज नाही आहे। आम्ही विजयामध्ये आम्ही कुठलाही माज आणत नाही आणि पराजयामध्ये आम्ही काही खचत नाही। आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सरकार ही सत्ता ही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता महत्वाची आहे, म्हणून आम्ही सत्ता ही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता सत्ता ही साधन आहे म्हणून समजतो। पण काँग्रेसने विचारमंथन केलं पाहिजे की हे कशामुळे झालं, तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो खोटारडेपणा केला, जनतेला कन्फ्यूज केलं, जनतेला खोटं बोलले आणि त्याचा बदला जनतेने घेतला। कोणतंही खोटेपणा जास्त दिवस चालत नाही। हरियाणामध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये तुम्हाला जो भाजपचा विजय दिसतो आहे, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीने केलेला खोटारडेपणा उघड झाला। आणि सर्वात महत्वाचं, राहुल गांधी
राहुल गांधी यांनी आता देशामध्ये आरक्षणाची गरज नाही, म्हणजे भारत देशामध्ये ओबीसी एसटी एसटीला आरक्षणाची गरज नाही असं जे अमेरिकेत जाऊन बोलले, त्यामुळं मागासवर्गीय जनता, आदिवासी जनता आणि ओबीसी समाज आणि इतर जाती ज्या ज्या आरक्षण घेतात या देशातल्या, त्या सर्व जातींनी हे ठरवलं आहे की राहुल गांधीच्या पोटातलं उठावर आलं. राहुल गांधी आरक्षण विरोधी आहे. राहुल गांधींनी म्हटलं आहे की या देशामध्ये आरक्षणाची गरज नाही आणि म्हणून देशाची जनता ज्या ज्या निवडणुका पुढे होतील त्या त्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांचा आरक्षण विरोधी चेहरा हा त्या ठिकाणी बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही. आणि लोकसभेतला जो खोटारडेपणा तुम्ही केला काँग्रेस पार्टीने, तो आता जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. काश्मीरमध्ये अपेक्षित रिझल्ट म्हणजे अपेक्षित यश आलं नाही. खरं तर आले चांगलं यश, पण जे तुम्हाला अपेक्षित होतं अगदी एक हाती पूर्ण ज्या पद्धतीने म्हणत होतात त्या मला कळतच नाही मीडियाला काय झालं. मला वाटतं तसं सांगताय. आम्हाला जे यश प्राप्त झालं होतं यापेक्षा सर्वात मोठं यश आता आहे. म्हणजे तुम्ही बघा, जम्मू काश्मीरच्या इतिहासामधलं सर्वात मोठं यश आम्हाला मिळालं आहे आणि त्यामुळं हरियाणातलं यश हे फार मोठं आहे, पण जम्मू काश्मीरचं यश हे आम्हाला सर्वात जास्त मोठं आहे. 370चा फायदा झाला असं म्हणायचं. मला त्याचा फायदा नुकसानचं म्हणायचं नाही, पण जम्मू काश्मीरच्या जनतेला वाटतं आहे मोदीचं सरकार आमच्या जीवाचं रक्षण करू शकतं, मोदीचं सरकार आमच्या मालमत्तेचं रक्षण करू शकतं, मोदीचं सरकार आमच्या संविधानाचा जो संविधान त्या ठिकाणी अस्तित्वात नव्हतं, संविधान त्या ठिकाणी अस्तित्वात येऊन म्हणजे या देशातलं संविधान जम्मू काश्मीरमध्ये नव्हतं, त्याला आरक्षणाचे फायदे नव्हते जम्मू काश्मीरमध्ये. आता मोदीजींनी 370 कलम हटवल्यावर जे संविधानानुसार त्या ठिकाणी आरक्षण मिळत आहे लोकांना, खरं तर हा फायदा जम्मू काश्मीरच्या लोकांना झाला. आणि त्यामुळे मला वाटतं जेव्हा आपण जीवाचं रक्षण करतो, मालमत्तेचं रक्षण करतो जनतेच्या, जनता मत दिल्याशिवाय राहत नाही. जम्मू काश्मीरचे यश हे मला वाटतं सर्वात मोठं यश आमच्या दृष्टीनं आहे. हरियाणामध्ये ज्या प्रकारे यश आले, भाजप अर्थातच राज्यात देखील मोठा भाऊ आहे, पण मुख्यमंत्री पदापासून ते अगदी जागा वाटवावर भाजपचं बार्गेनिंग पॉवर वाढले असं म्हणायचं. विजयाचा माज नाही, पराभवाने खचत नाही. लोकसभेत आमचा पराभव झाला, आम्ही खचलो नाही. आम्ही 2 लाख मतांनी आमच्या 13 सीट गेल्या. भारतीय जनता पार्टीच्या 13 सीट केवळ 2 लाख मतांनी आमच्या गेल्या. जर 2 लाख मतं मिळाले असते तर आम्ही 21 झालो असतो भाजपा. पण ठीक आहे, आम्ही हारलो. आम्ही पराभवाने खचत नाहीये, विजयाचा उन्माद नाहीये, माज नाही आम्हाला. आणि आम्ही सांगतो, आम्ही जनतेमध्ये पुन्हा जाऊ. जसं हरियाणामध्ये प्रत्येक बूथवर जनतेमध्ये जाऊन आमच्या तहसील कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा खोटारडेपणा उघड केला, लोकसभेमध्ये मोदीजींना बदनाम केलं, लोकसभेमध्ये मोदीजींना त्या ठिकाणी टार्गेट करून मतं मागितले आणि सर्व समाजाला खोटं बोलून त्या ठिकाणी मतं घेतले. हे महाराष्ट्रात सुद्धा होणार आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक घरी आम्ही जाऊ, आम्ही घर चलो अभियान करू, जनतेशी हार्ट टू हार्ट आणि मॅन टू मॅन बोलू, जनतेशी संवाद करू, आम्ही प्रवास करू पुन्हा. आणि जनतेने जे कन्फ्युजन काँग्रेस पार्टीने केलं, जातीपातीचं राजकारण केलं, समाजामध्ये काँग्रेस पार्टीने झगडे लावले, जातीपातीमध्ये झगडे लावलेत, आमच्या समाजाला दूर करण्याचं काम केलं, ओबीसीला मराठा विरुद्ध, मराठाला ओबीसी विरुद्ध हे जे राजकारण महाराष्ट्रात केलं, हे राजकारण सुद्धा आम्ही हाणून पाडू आणि या महाराष्ट्रात सर्व समाज एकत्र राहतील आणि महायुतीला मतदान करतील, यासाठी आम्ही काम करणार आहोत. प्रचारासंदर्भात पाहणी करायला गेलेल्या आहेत, त्यांनी परत म्हणतात की 1500 रुपये तुम्ही इकडे देताय, पण महिला कुठं सुरक्षित आहे. शरद पवार आज इकडे लाडकी बहीण म्हणताय आणि त्या लाडकी बहिणीचा जीव जो आहे तो धोक्यात आहे असं पवारांनी म्हटलं. असं आहे, मला काही कोणत्या सरकारची तुलना करायची नाही आहे, पण माझ्याकडे आता एक डेटा आहे. या महाराष्ट्रात सर्वात जास्त अन्याय अत्याचार शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना झाले. या महाराष्ट्रात सर्वात जास्त अन्याय अत्याचार उद्धव ठाकरे बिना पिनाचे मुख्यमंत्री यांच्या काळात झाले. या महाराष्ट्रात सर्वात जास्त अन्याय विधानसभेत आणि मंत्रालयात न येणारे उद्धव ठाकरे यांच्या काळात झाले आहे. यांचा डेटा माझ्याकडे मोठा आहे, मला त्यात जायचं नाही. पण आमचं सरकार माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, या राज्याला देवेंद्रजी सारखा एक सक्षम गृहमंत्री आहे. या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घटना होऊ नये याची काळजी सरकार घेत आहे. आमचं सरकार इमानदारीनं काम करत आहे. आमचं सरकार महिला बहिणीच्या सुरक्षेकरता काम करत आहे. आणि खरं तर आता महाविकास आघाडीच्या जीवावर आली आहे. 2.5 कोटी लाडक्या बहिणी, आमच्या 2.5 कोटी लाडक्या बहिणी, ज्या लाडक्या बहिणीला वर्षाचे 18,000 मिळणार आहे,
एका घरात 36,000 रुपये मिळणार आहेत. या लाडक्या बहिणी महायुतीचं ताकदीनं सरकार आणल्याशिवाय राहणार नाही. कारण या आमच्या लाडक्या बहिणीला हे माहिती आहे, महायुती आली, भाजपाची महायुती आली तर योजना सुरू राहणार आहे. आणि काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी परवा नागपूरच्या सुनील केदारांनी हायकोर्टमध्ये केस टाकली. त्यांचा जो बगलबच्चा आहे अनिल वडपल्लीवार, त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणा योजना बंद करण्याकरता केस टाकली. योजना बंद करण्याकरता आमच्या 2.5 कोटी बहिणी काँग्रेसनी जो नारा दिला आहे की आमचं सरकार आल्यावर आम्ही लाडक्या बहिणीची योजना बंद करू, याच लाडक्या बहिणी महाविकास आघाडीला संपूर्ण राख रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या लाडक्या बहिणी या खऱ्या अर्थाने ज्यांची आम्ही सुरक्षा करतो आहे, ज्यांच्या पाठीशी आम्ही राहतो आहे, देशाच्या विकासामध्ये आत्मनिर्भर भारताकरता आमच्या महिला बहिणींना आम्ही सोबत देतो आहे. आत्मनिर्भर भारताचा संकल्प मोदीजींनी आमच्या लाडक्या बहिणीच्या विश्वासावर केला आहे. आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही प्रचंड ताकदीने सुरक्षा देऊ, त्यांना मदत करू, त्यांच्या ताकदीनं त्यांच्या पाठीशी आमचं सरकार उभं आहे. महायुतीत तुम्ही सर्वात मोठा भाऊ आहात, मात्र मोठ्या भावाच्या निमित्तानं सगळ्यात लहान भाऊ जो सगळ्यात शेवटी आला तो काहीतरी अडचणीत आहे. खूप मोठी गळती जी आहे ती अजित पवार यांच्या पक्षाला लागलेली आहे. मोठा भाऊ नेमकं काय भूमिका असणार आहे महायुतीची, कारण याच दरम्यान महायुती देखील अडचणीत येईल. असं आहे, ज्यांना हे वाटतं आहे ना भाजपा सोडून, अजित पवारांना सोडून, एकनाथ शिंदेना सोडून आम्ही सत्तेमध्ये येऊ शकतो, त्यांना जे स्वप्न दाखवले आहेत की आमच्या लोकसभेसारखे आम्हीच सरकारमध्ये येणार आहोत, लोकसभेसारखे आमच्याच जागा येणार आहोत, पण जे गेले आहेत ना त्यांना प्रचंड पश्चाताप होणार आहे. आमच्या सरकारने, आमच्या नेत्यांनी ज्या पद्धतीनं ह्या लोकांना सांभाळलं, जो सन्मान दिला, त्या ठिकाणी जे नेते गेले आहेत आज आमचा पक्ष सोडून, किंवा एकनाथ शिंदेचा सोडतायत किंवा अजित पवारांचा सोडतायत, त्या नेत्यांना पश्चाताप होणार आहे. कारण ते जे गेले आहेत ते अशा लोकांकडे गेले आहेत, ते महाराष्ट्र वाटोळे करणारे लोक आहेत. इकडे जर विचार केला तर मोदीजी सारखं नेतृत्व आहे या महाराष्ट्राला, एकनाथजी देवेंद्रजी सारखे नेते या ठिकाणी आहेत. आणि त्यामुळं हे जे आता सत्तेच्या लालचेपोटी गेले त्यांना असं वाटतं की लोकसभेमध्ये आमचे खासदार निवडून आले तर आमचे आमदार निवडून येतील. खरं तर जनता बदला घेणार आहे. कारण शरद पवार साहेब लोकांना खोटं बोललेत, नाना पटोले खोटं बोललेत, राहुल गांधी लोकांना खोटं बोललेत, या ठिकाणी उद्धव ठाकरे लोकांना खोटं बोललेत. हिंदुत्वाचा विचार सोडला उद्धव ठाकरेंनी. मताच्या लागून चालण्याकरता उद्धव ठाकरे हे अशा लोकांकडे जाऊन बसले जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना मान्यच नव्हतं. बाळासाहेब ठाकरेजींनी म्हटलं होतं की ज्या दिवशी मला शिवसेनेशी बोलावं लागेल ज्या दिवशी मी काँग्रेसशी बोलावं लागेल किंवा काँग्रेसच्या घरी जावं लागेल आम्हाला, त्या दिवशी शिवसेनेचं दुकान बंद करून टाकील. अशा लोकांसोबत उद्धव ठाकरे गेले आहेत. मला असं वाटतं जे लोक त्यांच्याकडे जात आहे महाविकास आघाडीकडे, हे पूर्ण पश्चाताप होतील आणि आपलं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांनी खऱ्या अर्थाने कोरड्या विहिरीत उडी टाकली आहे. जे लोक आज आम्हाला सोडून चालले आहे ते कोरड्या विहिरीत उडी टाकतात आहे आणि त्यांचा त्या ठिकाणी संपूर्ण राजकीय आयुष्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. कारण शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे किंवा जे काही नाना पटोले काँग्रेस पार्टी आहे, ही काँग्रेस पार्टी खऱ्या अर्थाने पुढचे 20 वर्ष सरकारमध्ये येणार नाही. हरियाणा के और जम्मू कश्मीर की चुनाव नतीजा है. हरियाणा में एग्जिट पोल बता रही थी कांग्रेस की सरकार बनेगी, लेकिन वहां पर आपकी सरकार बनती नजर आ रही है. क्या कहेंगे जो चुनाव नतीजा है? देखिए, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने तीसरी बार जब प्रधानमंत्री की शपथ ली, तब फिर एक बार जनता को देश में विश्वास हुआ कि मोदी जी ही विकसित भारत का संकल्प पूरा कर सकते हैं, मोदी जी ही आत्मनिर्भर भारत को पूरा तरह से बना सकते हैं, मोदी जी ही विश्व का सबसे अच्छा भारत बना सकते हैं. यह आत्मविश्वास जनता में आया हुआ है. दूसरा, ये सबसे बड़ा अगर इसका उदाहरण होगा, जो मुझे लगता है, नहीं मालूम मुझे क्या हरियाणा की जनता में क्या अंदर से उनका फीलिंग है, लेकिन मुझे लगता है कांग्रेस पार्टी जो झूठ बोली लोकसभा में, जो झूठा प्रचार किया कि मोदी जी आए तो संविधान बदल देंगे, मोदी जी आए तो आदिवासी का आरक्षण निकाल देंगे, मोदी जी आएंगे तो इस देश को बर्बाद कर देंगे, झूठा प्रचार जो किया, ये झूठा प्रचार का बदला जनता ने लिया है. कांग्रेस पार्टी झूठा बोला. कांग्रेस पार्टी ने हमारे बहनों को बोला कि हमारा सांसद चुन के लाओ
हम 30 तारीख को 8,500 रुपए खटाखट देंगे। भाग गए कांग्रेस पार्टी के लोग, सांसद भाग गए। महाराष्ट्र में तो बहुत वोट दे दिया। तो मुझे लगता है कि जो झूठी बातें कही वो एक बार झूठ बोल सकते, बार बार झूठ नहीं बोल सकते। आपने कर्नाटक में झूठ बोला, वहां पे आपने वादे पूरे नहीं किए। आपने तेलंगाना में झूठ बोला, वहां वादे पूरे नहीं किए। आपने हिमाचल प्रदेश में झूठ बोला, वहां वादे पूरे नहीं किए। आपने देश की महिला बहनों से झूठ बोला, 8,500 रुपए महीने के देंगे, झूठ बोला, आपने वादे पूरे नहीं किए। हरियाणा की जनता ने सही फैसला किया है, कांग्रेस पार्टी को लथेड़ा है। और जम्मू कश्मीर में तो मुझे बहुत आनंद है कि वहां की जनता ने जो सबसे महत्व का उनकी जान माल की रक्षा करने वाले मोदी जी, उनको सुरक्षा देने वाले मोदी जी, संविधान था लेकिन संविधान का आरक्षण वहां नहीं मिलता था, उनको आरक्षण मिला। इसलिए बहुत बड़ा फायदा बीजेपी को हुआ है और बीजेपी देश का विकास कर सकती है। हमारी पार्टी के नेता मोदी जी विकास कर सकते हैं और मोदी जी अगर देश में प्रधानमंत्री है, सबको मालूम हो गया है कि मोदी जी जून 2029 तक प्रधानमंत्री है, तो हर कोई राज्य का नागरिक चाहेगा, चाहे महाराष्ट्र को चाहे हरियाणा को, वो ये चाहेगा कि डबल इंजन सरकार लाए और डबल इंजन सरकार ही देश का और राज्य का विकास कर सकती है। डबल इंजन सरकार आई तो राज्य का विकास हो सकता है। ये जनता ने ठान लिया है और झूठे लोगों का बदला, ये झूठ का बदला लिया है जनता ने, ऐसा मुझे लगता है। राहुल गांधी ने जो अमेरिका में कहा था आरक्षण को लेकर, क्या आपको लगता है कि उसको लेकर जनता ने जवाब दिया है या उसका असर हुआ है? एकदम बराबर है आपका कहना। राहुल गांधी ने अमेरिका में जो कहा कि भारत देश को SC ST जो OBC है, मागासवर्गीय आदिवासी है, जो आरक्षण लेते हैं जो राज्य में और देश में आरक्षण जो समाज लेता है, अब उनको आरक्षण की जरूरत नहीं रही। ये राहुल गांधी ने बहुत दिन से सोच के रखा था, लेकिन अमेरिका में जाके बोल दिया। वो हिंदुस्तान में नहीं बोल पाए, उनको लगा नहीं कि अमेरिका में मेरा कोई टेप कर लेगा। लेकिन आज जनता के सामने सच्चाई आई है। मोदी जी एक तरफ संविधान हाथ में लेकर महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी ने दिया हुआ आरक्षण आगे लेके जाना चाहते हैं, वही राहुल गांधी इस देश का आरक्षण खत्म करना चाहते हैं। इसलिए जनता ने वहां वो भी विषय का बदला लिया है, ऐसा मुझे लगता है। और झूठों का पर्दाफाश किया, झूठ बोलने वालों को जगह दिखा दी। और मेरी महिला बहनें जो है उन्होंने ज्यादा जगह दिखा दी, क्योंकि महिला बहनों के साथ झूठ बोला। 30 तारीख को हमारा सांसद आएगा, हमारा सांसद चुन के आएगा तो खटाखट 8,000 रुपए देगा। तो ये जो झूठ बोला गया, इसका भी बदला लोगों ने लिया है। जयराम रमेश जो है वो इलेक्शन, कांग्रेस जो है हरियाणा को लेकर इलेक्शन कमीशन में गई है। जब भी यहाँ पर कांग्रेस आती है, पिछड़ती है, इलेक्शन कमीशन का दरवाजा खटखटाते हैं, संदेह जताते हैं। देखिए, कांग्रेस पार्टी जब हारती है तब EVM पे डाउट लेती है, कांग्रेस पार्टी जब हारती है तो चुनाव आयोग पर डाउट लेती है। अब यहाँ पर उनके 31 मेंबर ऑफ पार्लियामेंट चुन के महाराष्ट्र में, हमने तो कभी नहीं कहा चुनाव में मशीन खराब हो गई है, चुनाव में गलत हो गया, ऐसा कभी कहा हमने? कांग्रेस पार्टी का ही धंधा है। कांग्रेस पार्टी यही करती है कि जब हारती है तो हार स्वीकार नहीं करती है। हम हार स्वीकार करते हैं, जहां हमारी हार हुई है हमने स्वीकार किया है। हमको चुनाव जीतने से गर्व नहीं होता है, हमको चुनाव हारने से कोई डर नहीं लगता है। हम ऐसे कार्यकर्ता है, हम सरकार लाएंगे तो लोगों के लिए लाएंगे, नहीं आई सरकार तो फिर काम करेंगे। हम सरकार आने जाने के लिए काम नहीं करते, समाज के आखिरी आदमी के लिए काम करते हैं। ऐसी हमारी पार्टी का ध्येय धोरण है। कांग्रेस पार्टी हमेशा सरकार जब हारती है तब रोती है, फूट फूट के रोती है, उनके नेता सारे डिमोरलाइज हो जाते हैं। अभी हरियाणा में यही हुआ, हारने के बाद कांग्रेस पार्टी अभी इलेक्शन कमीशन में जाएगी, वो मशीन पे दोष देगी, मोदी जी को वहां पर कीचड़ उछालेगी, ये सारी कांग्रेस पार्टी करेगी। लेकिन जनता ने सही फैसला लिया। हरियाणा की जनता का मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं, जम्मू कश्मीर की जनता का आभार व्यक्त करता हूं। जब बटन दबाई उन्होंने तो सोच समझ के दबाई है, क्योंकि उनको ये मालूम है मोदी जी के नेतृत्व में ही भारत आत्मनिर्भर हो सकता है, विकसित भारत मोदी जी के नेतृत्व में हो सकता है, विकसित हरियाणा मोदी जी के नेतृत्व में हो सकता है, विकसित जम्मू कश्मीर मोदी जी के नेतृत्व में हो सकता है। ये जनता को समझा हुआ है। और महाराष्ट्र में भी महाराष्ट्र की 14 करोड़ जनता मोदी जी के नेतृत्व में महायुति को
2/3 बहुमत से चुन के लाएगी। ये मेरा विश्वास महाराष्ट्र की जनता के ऊपर है। हरियाणा चुनाव का इम्पैक्ट आपको लगता है कि क्या महाराष्ट्र में होगा? जिस तरह से कांग्रेस कॉन्फिडेंस में है, क्या आपको लगता है कि कांग्रेस क्या इसका इम्पैक्ट महाराष्ट्र में किस कदर होगा? बीजेपी कार्यकर्ताओं का क्या इससे मनोबल बढ़ेगा? देखिए, वो बात पर हम चुनाव नहीं लड़ते। वहां से जीत के आएंगे तो हम महाराष्ट्र में जीतेंगे, ये बात पे हम चुनाव नहीं लड़ते। हम चुनाव लड़ते हैं मोदी जी की सरकार देश में है। महाराष्ट्र की सरकार एकनाथ जी, देवेंद्र जी, अजित पवार ने जिस प्रकार से किसानों को 44 लाख किसानों को बिजली बिल माफ किया, 2.5 करोड़ बहनों को लाडली बहन के नाम से उन्होंने योजना बनाई, फ्री एजुकेशन की योजना बनाई। ये जो सरकार ने जनता को जो दिलासा दिया है, जनता को मदद की है, मुझे लगता है जब कोई सरकार अच्छे से काम करती है, जनता को डिमांड पूरी करती है, मुझे लगता है वो विषय के ऊपर हम चुनाव लड़ेंगे। हरियाणा में जीत गए करके महाराष्ट्र में हम जल्लोश करेंगे, हमारे पार्टी की जीत है। लेकिन कोई हमें घमंड नहीं होगा, कोई हम गर्व से नहीं कहेंगे। हम महाराष्ट्र में ईमानदारी से घर घर जाएंगे, हर वोट को मिलेंगे। केंद्र की और राज्य की सरकार, डबल इंजन सरकार ही आपका और महाराष्ट्र का भला कर सकती है। घर घर जाकर समझाएंगे और महाराष्ट्र में भी पूरे 2/3 बहुमत से हम जनता के साथ बैठकर ये सरकार लाएंगे और अगले 5 साल में देश का सबसे अच्छा महाराष्ट्र बनाने का हम प्रयास करेंगे। महाविकास आघाड़ी की बैठकें लगातार चल रही है। उनका कहना है कि दशहरे के पहले उनकी पहली लिस्ट आ जाएगी। मायावती की लिस्ट कभी तक आ जाएगी? क्या देखिए, उनका अधिकार उनको है, हमारा अधिकार हमको है। हम सब लोग जो बैठे हैं महायुति के लोग, उनका नहीं मालूम क्या चल रहा है वहाँ खेमे में। वहाँ तो ऐसी स्थिति बनने वाली है कि जब उनके महाविकास आघाड़ी के कैंडिडेट जब डिक्लेयर हो जाएंगे, उनकी सीटें डिक्लेयर हो जाएगी, तो बड़ी बाढ़ वहां पर आ जाएगी। सब वहां पे बड़ी बहुत बड़ा स्फोट होगा महाविकास आघाड़ी में। लेकिन महायुति में कोई ऐसा स्फोट नहीं होगा, क्योंकि हम लोग जीतने के लिए एक एक सीट को लेकर हम बात कर रहे हैं। हम कोई भी 160 चाहिए, 200 चाहिए, 90 चाहिए, 80 चाहिए, ये भूमिका में नहीं है। हम भूमिका में है कि जो जीत सकता है वो सीट लड़े। हमारे कार्यकर्ता की जो मांगे हैं उसका भी हम पूरा करेंगे और निश्चित रूप से हम कार्यकर्ता की भावनाओं को लेकर, वहां के जीतने का पैरामीटर को लेकर, जनता का मत क्या है, कार्यकर्ता का मत क्या है, और हमारा उम्मीदवार भी जो रहेगा वो भी अच्छा एडिशन करने वाला रहेगा, ताकि हम लोग चुनाव में 100% जीतने के लिए महायुति काम करेगी। और महायुति कैंडिडेट ऐसे ही देगी जो चुनाव जीत सकते हैं, जो चुनाव जीतने के लिए पूरी तरह से। पहली लिस्ट आएगी क्या? हाँ, हमारी पहली लिस्ट शायद दशहरे के बाद हम लोग बैठ सकते हैं। निश्चित रूप से हमारा पूरा अभी फाइनल होना है। हमारे तीनों नेता प्रेस कॉन्फ्रेंस लेकर डिक्लेयर करेंगे, लेकिन हम लोग अच्छे से हमारी महायुति डिक्लेयर करेंगे। कल हमने एक महायुति की प्रेस रखी है, जिसमें हम महायुति की हर विधानसभा की समन्वय समिति भी हम करेंगे। कल हमारी 288 राष्ट्रवादी के अजीत दादा के एक समन्वयक होगा एक समिति में, एक शिवसेना से होगा, एक भाजपा से होगा, और हर विधानसभा में हमारी जो कोऑर्डिनेशन समिति है उसके माध्यम से हम सारे महायुति की पार्टी का कोऑर्डिनेशन करके चुनाव लड़ेंगे। और उसके लिए हम लोग कल 288 विधानसभा में हमारी समन्वय समिति भी हम डिक्लेअर करेंगे। पण महायुतीमध्ये प्रश्न असा आहे, सर महायुतीमध्ये आता काही नेते तुम्हाला कार्यकर्ते भेटायला आले, सोबतच अमरावतीमध्ये नवनीत राणा असेल, जेव्हा मग कागलमधनं आता वीरेंद्र वडलेकरांनी दावा केलेला आहे की आम्ही देखील कागलची सीट लढू। कशा प्रकारे बघताय, कुठेतरी वादाची ठिणगी पडण्याची शक्यता? जोपर्यंत आमच्या सीट जाहीर होत नाही, प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपलं मत मागण्याचा, आपलं मत मांडायचा पक्षश्रेष्ठीकडे आलाय ना, पक्षाच्या अध्यक्षाकडे किंवा पक्षाच्या नेत्याकडे आलाय, देवेंद्रजीकडे आलाय, आपलं मत मागण्याकरता आले आहेत. आणि त्यामुळे मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, तिकीट मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण शेवटी आम्हाला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर. आमचा कार्यकर्ता ज्या दिवशी निर्णय होऊन जाईल त्या दिवशी एकत्रितपणे महायुतीला मदत करेल. जे जात आहे, जे गेले आहेत त्यांना पश्चाताप होईल, जे आम्हाला सोडून गेले आहेत त्यांना पश्चाताप होईल, आणि जे आमच्यासोबत राहतील त्यांना आनंद होईल. आणि या महाराष्ट्रात पुन्हा नवीन सरकार येऊन या महाराष्ट्राच्या भल्याकरता आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते काम करू. कुठेही आमच्या पक्षात नाराजी नाही आहे. आणि ज्यांना जायचंच आहे, मी वारंवार सांगतो आहे,
मी त्यांना विनंती करतोय, कोणीही पक्ष सोडून जाऊ नका, कोणीही पक्षाच्या विरुद्ध लढू नका. पक्ष हा मोठा आहे, सर्वात प्रथम देश आहे, मग आपला पक्ष आहे, मग नंतर आपण आहोत. मग जर देशाकरता काम करायचं आहे, पक्षाकरता काम करायचं आहे, तर त्या ठिकाणी कोणत्याही कार्यकर्त्यांनी, कोणत्याही नेत्यांनी आमचा पक्ष सोडून जाऊ नये. हा सर्वांचा पक्ष आहे, हा महाराष्ट्राचा सर्व जनतेचा पक्ष आहे. या पक्षामध्ये आपण सर्वांनी राहावं, कोणीही पक्ष सोडू नये. पुढे मोदीजींचं सरकार आहे 2029 पर्यंत आणि 2047 पर्यंत या देशामध्ये आपलं सरकार राहणार आहे. त्यामुळे आपला पक्ष सोडून कोणी जाऊ नये. महाराष्ट्रात प्रचंड बहुमताने आपलं सरकार येणार आहे आणि जे गेले आहे त्यांनी कोरड्या विहिरीत उडी टाकली आहे, त्यांनी त्या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आमचे कार्यकर्ते जे इमानदार कार्यकर्ते आहेत, जे पक्षाला आईसारखं प्रेम करतात, ते कार्यकर्ते कधी आम्हाला सोडून जाणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.